नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विधानसभेची निवडणूक झालेली आहे आणि राष्ट्रवादीच्या 10 जागा निवडून आलेल्या आहेत. अर्थात अपेक्षाभंग मोठा आहे शरद पवार यांच्या पक्षाचा, पण त्यातला सर्वात मोठे जायंट किलर जे ठरलेले आहेत ते आहेत अभिजित पाटील. तुम्हाला आठवत असेल तर त्यांच्या कारखान्याचं प्रकरण लोकसभेच्या वेळेला गाजलेलं होतं आणि अचानक त्यांना थोडीशी भाजपला साथ द्यावी लागली होती, पण ते पुन्हा आले, तुतारी हातात घेतली आणि त्यांनी 6 वेळा आमदार असलेल्या बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे यांचा पराभव केलाय. माड्यात लढताना म्हणजे पहिल्यापासून ठरलेलं होतं का, म्हणजे तुतारीकडून लढायचं का भाजपकडून संधी नाही मिळाली म्हणून तुतारीकडून लढली? नाही, महत्वाचं आपल्याला देखील माहिती असेल, 1.5 वर्षापूर्वीच आमचे नेते पवार साहेबांनी त्या ठिकाणी माझी उमेदवारी जाहीर केली होती पंढरपूर मंगळवेढ्यातून. मग पंढरपूर मंगळवेढ्यातून ती निवडणूक जिंकायची अशी सगळी तयारी झाली होती. परंतु मधल्या त्या ह्याच्यानंतर काही आमचे नेते मंडळी तालुक्यातले बसले आणि मग असं ठरलं की दोन्ही विठ्ठल परिवाराचे 2 आमदार होतील. म्हणून मग मी 9 ऑगस्टला निर्णय झाला की माढ्यातून लढायचं आणि ते देखील पवारसाहेबांच्या बाजूनं. आणि मग पवारसाहेबांच्या बाजूनं त्या ठिकाणी मला तिकीट मिळालं आणि निवडणूक लढलो आणि 30 वर्षाची सत्ता 3 महिन्यात 30,000 पाडण्यात यश आलं. ते माझ्या सर्वसामान्य माझे सोबत जे असणारे सहकारी आहेत यांनी रात्रीचा दिवस केला, त्या सगळ्यांमुळे ते यश शक्य झालं. मग मला एक गोष्ट सांगा, अचानकपणे ते पंढरपूर मंगळवेढा सोडून माड्यात यायचं तो कठीण होता निर्णय? कारण तयारी तिकडून गेली होती बरीचशी. तो निर्णय कठीण होता, परंतु या निर्णयामध्ये देशाचे नेते पवारसाहेब आणि आमचे जिल्ह्याचे भूषण मोठे दादा आणि खासदार साहेब आणि माझ्या सर्व नेते मंडळींनी त्याला मला साथ दिली, म्हणून तो निर्णय मला यशस्वी झाला. आणि त्यांच्या साथीमुळं आणि पंढरपूरची 42 गावं त्या मतदारसंघात, माझा साखर कारखाना आणि माझं स्वतःचं गाव त्या मतदारसंघात होतं, त्यामुळं सगळ्यांची अशी होती की तिकडं लढावं. कठीण होता, परंतु यश मिळालं. पण गेल्या वेळेला लोकसभेला कारखान्याचं काम अडवालं होतं, याला कोणी काय पाय वगैरे काय अडवा घातला नाही ना? आतापर्यंत नाही, भविष्यात येईल ते निस्तारू. अच्छा, मला एक गोष्ट सांगा की ज्या पद्धतीनं तुम्ही लढलात आणि आता तुम्ही जिंकलात, अजून पण डोक्यावर गुलाल तुमच्या केसातलं काही निघे नाही. मग ठीक आहे, भाजपचं सेलिब्रेशन जास्त नाही, सत्ता तुमच्याकडे काय आमदार कमी आले तुमचा गुलाल एकदम 30 वर्षाचा गुलाल आहे. अच्छा, त्यामुळे जास्त दिवस टिकेल. अच्छा, जास्त दिवस टिकेल. मला एक गोष्ट सांगा की आताच्या घडीमध्ये तुम्ही जेव्हा लढताय त्याला ईव्हीएम वरती प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं, तुम्ही तर 30,000 जिंकलात, तर तुम्हाला हा प्रश्न जर लोकांनी विचारला की तुमच्याकडे नाही काही ईव्हीएमचा प्रयोग झाला तर? हा खरं तर वरिष्ठ नेते त्याच्यावरती प्रतिक्रिया देतील. मी छोटासा कार्यकर्ता आहे, जी पक्षाची भूमिका आहे ती माझी भूमिका आहे. अच्छा, पण मला एक गोष्ट सांगा की आता तुम्ही तुमचा अजेंडा काय असणार आहे? इतक्या छोट्या लोकसंख्येसह किंवा छोट्या गटासह तुम्ही कसे लढणार? भाजपची आजच तर सत्ता आहे, 200-2.25 आमदार आहेत त्यांचे महायुतीचे. आपल्याला देखील माहिती आहे की ज्यावेळेस रायरेश्वराच्या तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली होती, त्यावेळेसची परिस्थिती जर बघितली, त्यावेळेस महाराजांना वाटत नव्हतं का, होतं का आपल्याला की 400 वर्षानंतर महाराजांचं नाव निघेल. त्यामुळे मुठभर मावळ्यांना घेऊनच त्या ठिकाणी सत्ता मिळाली होती आणि स्वराज्य उभा राहिलं. तशी ही सुरुवात जरी छोटीशी असली तरी याचं नक्की आम्हाला भविष्यामध्ये मोठं काम होईल. मामा भाच्याची एक जोडी आता विधानसभेत झाली, लोकांना माहित नसेल पण कळंब उस्मानाबादचे आमदार जे आहेत, धाराशिवचे आमदार कैलास पाटील, ते तुमचे मामा. आणि मामा आणि भाच्यामध्ये अंतर फार वाटत नाही, पण म्हणजे माझ्या आईचे ते सगळ्यात लहान भाऊ आहेत आणि माझ्या आई सगळ्यात मोठ्या. मग काय मामांचा काय टिप्स वगैरे दिले होते का मामाने यावेळी? नक्की निवडणुकीत त्यांची देखील महाविकास आघाडीचेच ते आमदार आहेत आणि मामा म्हणून ओमदादा देखील माझ्या प्रचाराला आले होते, खासदार साहेब, आणि खूप मदत देखील झाली आणि त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ बघितलाय. त्यामुळे ह्या कामकाज करताना नक्कीच मला त्या अनुभवाचा फायदा होईल. मामांचा तुमचा फोटो पण तुम्ही म्हणाला एक फोटो आहे, काय गोष्ट? लहान असताना आम्ही दोघं हाफ पॅन्टवरचा एक फोटो आहे आणि विधानसभेत ज्या दिवशी जाऊ त्या दिवशी फोटो काढून तो ट्विट करायचा आम्ही ठरवलंय. 2 फोटो? येस येस. हाफ पॅन्ट ते फुल पॅन्ट आणि विधानसभा? हा, गल्लीतनं डायरेक्ट मुंबईत विधानसभेत. दिल्ली टू विधानसभा मुंबई असा मामा भाषेचा प्रवास आहे. हा प्रवास सोपा नाहीये, कारण लोकसभेच्या वेळेला त्यांना ज्या काही अनंत अडचणींना सामोरं जावं लागलं होतं त्याला महाराष्ट्रानं त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी थोड्याफार बघितलेल्या आहेत. आता काही अडचण येणार नाही ना कारखान्यात? सभासदांना विश्वास आहे ना? 100%. कारखाना सुरू झालाय, 7,000 गाळप करतोय, येत्या 10 दिवसात ते 10,000वर जाईल आणि पूर्ण क्षमतेने कारखाना सुरू आहे. आज काय झालं बैठकीत?
बैठक हे आज नेतेपद निवड, प्रवक्ता, प्रतोद निवडणे या गोष्टी झाल्या. आणि ईव्हीएम बद्दल? नाही, ते तर साहेबांनी सांगितलं असेल. अच्छा, चलो ठीक आहे. तर तुम्हाला शुभेच्छा. तुमचा पहिलाच कार्यकाळ आहे, त्यामुळं या विधानसभेमध्ये ईव्हीएमचा प्रश्न तर गाजणारच आहे, पण त्यासोबतच अशा खूप जोड्या आहेत, काही बहीण भावाच्या जोड्या आहेत आणि ही एक वेगळी अनोखी मामा भांजे की जोडी आपल्याला विधानसभेत बघायला मिळाली. कॅमेरामन साहिलसह अभिजित, मुंबई.